स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अहिल्यानगर शहरात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। एका प्रादेशिक वृत्तवाहिनीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर कारला धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून हा 10 ते 15 जणांकडून हल्ला करण्यात आला आहे। मात्र यामागे थोरात यांनी केलेल्या कथित अवैध व्यवसायांच्या वृत्तांकनाचा संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास संघटित गुन्हेगारीच्या कलमांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे केली आहे। आरोपींना तात्काळ अटक करावी, सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण मिळावे, अशीही मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाबाबत तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। अहिल्यानगर शहरामध्ये साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती काल शुक्रवारी सायंकाळी सावेडीमध्ये जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्याची पार्श्वभूमी ही हल्ला करणारे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी अवैध धंद्याची आहे। त्या अवैध धंद्याची बातमी सुशील थोरात यांनी एकदा पाठीमागे प्रसिद्ध केली होती आणि त्याचा राग या हल्लेखोरांच्या मनामध्ये होता। तेव्हापासून ते सुशील थोरात आपल्याला कुठं सापडतात हे शोधत होते आणि कारला छोटासा डॅश लागला हे कारण त्यांनी शोधलं आणि त्याच कारणातून सुशील थोरात यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। मध्यस्थी जर सोडासोडी करायला आले नसते तर कदाचित सुशील थोरातचा जीवही गेला असता। मात्र सुदैवानं सुशील थोरात या हल्ल्यातून बचावले। आम्ही अहिल्यानगर जिल्हा पत्रकार संघ, अहिल्यानगर शहर पत्रकार संघ आणि सर्वच पत्रकार संघटनांचे सदस्य आता SP साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं या हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासावी, त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत यापूर्वी, या गुन्हेगारावरती मोकोकाची कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी आणि हल्लेखोर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि Instagram स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।